सकाळी करून साफसफाई केली. मग आता कलशपूजन करायचंय म्हणून आता कलशपूजनचं सामान आणले. मग आता करतो कलशपूजन. आम्हाला नाही म्हटलं तरी येता येता 11 वाजले होते रूमवर. त्यानंतर मग तिथे आलो. त्यामुळे सगळं बऱ्यापैकी सगळं सामान लागणारं आठवून सगळं लिस्ट बनवून घेतलं आणि ते सगळं घेऊन आलो होतो येताना. रांगोळी विसरली होती. मग आता काय करतो मग कुंकू ओलं केलं आणि कुंकवाची चांगली काढून घेतली. कुंकवाची छोटी छोटी फुलं काढून घेतली म्हणून अशी छोटी छोटी. ओय ते प्यायचं पाणी नाहीये. हे प्यायचंय. घे बेटा. घे. ते नको घेऊ. ते तुला प्यायचंय का पाणी? काय कलशला स्वस्ती काढून घेतली. कलशावर पहिलं स्वस्तिक काढून घेते छानसं छोटंसं. जेव्हा तिकडे लांब ठेवतो. सगळं जे सामान घेऊन आलो होतो कलश पूजनाचं ते सर्व मी एका तांबणामध्ये काढून घेतलं. म्हणजे जेणेकरून सगळं व्यवस्थित पद्धतशीरपणे एक एक वस्तू मांडता येईल, पूजा करता येईल, त्यातलं काही राहू नये म्हणून मी काढून घेतलं. आणि मग एक पूजा सर्व करत होते. त्यानंतर काही गोष्टी माझ्याकडनं राहत होते. ते दुर्वाचे पप्पा मला तिकडून सांगत होते की असं कर तसं कर. मग तेच मी त्यांचं ऐकून करत होती. आपल्याकडे जसं कोणतीही पूजा करताना किंवा शुभ कार्य करताना पहिली गणपती बाप्पांची पूजा करतात, त्याचप्रमाणे मी सुद्धा सुरुवातीला गणपती बाप्पांची पूजा करून घेतली. त्यानंतर कलश मांडला आणि कलशाची मग विधिवतपणे जसं मला माझ्या सासूबाईंनी सांगितलं होतं त्या पद्धतीने मग मी कलशाची सुद्धा पूजा करून घेतली. पूजा करत असताना मध्ये मध्ये राधाची तर लुडबुड चालूच होती, पण त्यावेळेस तिला एका साईडला बसवून ठेवलं होतं. शांतमध्ये ती बसली होती, त्यामुळे मला पूजा व्यवस्थित नीट करता आली.
काय टाळ्या वाजव बस खाली बस खाली. हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया. गणपती मोरया. मातारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दं. ओम वामिने मंदारमाला कपालकाय कपालहार शिवशंकराय दिगंबराय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. देवांच्या ज्या काही आरत्या मी म्हटल्या त्या सगळ्या सलग न घेता मी प्रत्येक आरती थोडीच दाखवली आहे. कारण जर सलग आरत्या घेतल्या असत्या तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. त्यामुळे मग मी त्या कमीत कमी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पूजा माझी करून झाली, आरती झाली. त्यानंतर दुर्वाच्या पप्पांनी पूजा करून घेतली आणि नैवेद्य दाखवून दिला. आरती नमस्कार. आता घे. आणणं म्हणजे राधा चुकीचे असं कुठल्याही कार्यक्रमाला कोणाला आणलं. पूजा वगैरे आत्ताच झाली, आवरलं. आता घर लॉक करतो आणि आता घरी जाण्यासाठी आता निघालो आहे आम्ही. राधा इथे बी आहे आणि लॉक करतात घराला. झाली इथं इथून पण आता घरी पण जायचं आहे. त्यामुळे थोडी घाईच झाली धावपळीमध्ये. ठीक आहे, पण काम झालं ते त्याचा जास्त आनंद आहे.